गाव कंदीला म्हणजे काय बोलावं मला इकडे? हा आता तर आपण भेटलो शिवलालच्या घरी. हा तिकून आलो ना, आता घरी पोहोचलो नाही तुमचा फोनही आला इकडे या काय तर. ते हो कसं आहे आता, कसं आहे आपल्याला सतर्क राहणं महत्वाचं आहे की नाही. आपण आता 5 जण जे आहो हो एका लाईन दोरीची माणसं आहोत समजा, देणगी साहेब आपण चौघं. हा बक्षिसाचे मेन बक्षिसाचे दावेदार आपणच आहो का नाही. म्हणून म्हणलं आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे. हा आपल्यापासून गोष्ट फुटली नाही पाहिजे, नाही तर मग आता झुंबरचं कसं आहे पोटात काही राहत नाही. हा दिन कोणाला सांगून शांतारामल्या गोष्टीत हा सबन आपलं कसं लकीटं फुटून जाईल. म्हणून म्हणलं बा जराशी 2-4 दिवस काही गडबड करू नको, म्हणून याला सांगितलं मी झुंबऱ्याला बोलावा. म्हणून म्हणलं उद्या बी आपल्याला खादोड्याची इथं जासाठी आपल्याला फोर्स करावं लागणार आहे. कारण की बक्षीस आपल्याला मेन घेणं आहे की नाही. म्हणून जोर आपल्याला लावा लागणार आहे. तर उद्या म्हणलं आपण जाऊ. हा देवीदासले मी शांतारामले म्हणलं तुम्ही काही येऊ नका कामधंदे सोडून. म्हणून आपण 5 जण लक्ष म्हणून अध्यक्ष त्याला घेऊ आणि चालले जाऊ. अरे मी कोणालाच नाही सांगू राहिलो, कानाचा कोण नाही, तोंडाची कडी नाही उडून राहिलो मी यावेळेस राजा. तुम्ही म्हणता की साक्षर हे ते अजिबात मी हे लिखीच नाही होती राहिलो यावेळेस. फक्त आता बक्षीस भेटेलो काय राजा, आता काही करता मग तारीख गिरीकचं कसं काय करायचं. आलं लयच लय रविवारी कार्यक्रम ठेवून देऊ आपण. मग काय तर हो आता गणपती विसर्जन शनिवारचं आहे 6 तारखेचं, आणि खादोडीने म्हणून बा रविवारचा कार्यक्रम ठेवून दे म्हणा बा. हो म्हणजे पैसे आम्हाला तू आता लवकर उद्या देऊन दे तू, कारण की आम्हाला आता 2च दिवस राहिले सामान आणणं आहे. असं तसं म्हणून उद्या पैसे काढू त्याच्या बच्चे ना. मला वाटते जितका लवकर होईल तितकं बरं. 4 व्हीलर आली की कसं हिंडाले मोकळा आहे माणूस. 4 व्हीलर काही समजून नाही राहिलं म्हणजे कसं काय म्हणलं, काही समजलं नाही तुमचं. 4 व्हीलर म्हणजे या लकी ड्रॉ मध्ये आता भेटत नाही का मला. हा शिवलाल म्हणणं 4 व्हीलरचं बक्षीस पहिलं माय आहे म्हणून म्हणलं कसं आता आपली झाल्यासारखी आणि गाडी दे 1 लाखात. अरे असं कसं काय करू राहील तुम्ही? 4 व्हीलर आपल्या मारुतीसाठी म्हणलं होतं ना म्या. हा का कधी बाबूजी, छोटा हत्ती तुमचा होता, 4 व्हीलर माय होतं असं म्हणेन ते. नाही ना तुम्ही बरोबर ध्यान घ्या. पहिलं बक्षीस मला 4 व्हीलर सांगितलेलं आहे, दुसरं बक्षीस कंदीला बजीले समजा छोटा हत्ती. कारण की बा आता मार्केटला त्याला लसण कांदे न्याय लागते म्हणून म्हणे बा त्याला आपण 2रा नंबर देऊन राहिलो म्हणे. आणि 3रा नंबर याटू देऊन राहिले त्याला देणके साहेबाले. आणि 4था होता बुलेटचा, तर ते होतं लखलं केले, तर ते आता झुंबरले देऊन राहिले. त्याला लुना काढणार आहो म्हणे लखलं केले. मग असे बक्षीस ठरेल होते ना ते. पण मग आता हे 6 जण झाले आणि मग बक्षीस तर 5च होऊन राहील ना. मग माया कोणता नंबर आहे? हे कसं काय झालं म्हणा, मग हे तर आपणच झालं राहिले 6 जण आणि 5 बक्षीस. हा मग आता हे 4 व्हीलर कोणाची मग? हा तुमची का मारत्याची? हा कसं करा? हॅलो बाबा, बरं झालं आता इथं आपण आलो, बरोबर हे लक्षात तरी आलं नाही तर किती अपचित होत्या. 12-12 वाजेच पाहिजे होती ना आता. आता शिवलाला भेटू हे काय आहे बरं, कसं काय प्रकरण. हा चला त्याला भेटायला जास्त लागते बा आता, नाही तर मग कसं काय करावे. हा 4 व्हीलर कोणाची नेमकी कोणाची हा समजायला मार्गच नाही आता. चला. अरे ते सोडणार राजा, माई कंडिशन मध्ये माहीत मग काय तर हो ना, पैता घाण झालती मग का मग काय तर कठीण काम झालं तर शेवटी. आता आज कसं तरी जागेवर आलं काम. हो आणि आता काय बोलावलं तर मला हो खाली ये म्हणे. हो काय विषय काय म्हणलं? अरे विषय म्हणजे आता हे लकी ड्रॉ चांगला ठेवून राहिला ना, हे जवळ येऊन राहिलं तसं तसं टेन्शन वाढून राहिलं माय. सकाळी आलते ते हो, सकाळी माई काही परिस्थिती बरोबर नव्हती म्हणे. चालता का म्हणे आपल्या खादोड्याच्या घरी ते पैसे 10 लाख आण लागण म्हणे, सामान गिमान काही आणता बावा. मी म्हणलं सांगा आता किती आपत आली. हो आजचा दिवस तर समजा म्या पुढे ढकलला, पण उद्या जाच लागते आता. हो उद्या म्हणे आपण अर्जंटमध्ये जाऊ म्हणे. आता उद्या कसं करावं बा, म्हणून मला जरा टेन्शन आलं. कायचं टेन्शन आहे, झालं काय हरकत आहे आता, काय हरकत आहे जायचं. हो खादोडी तुला वाटते का पैसे देईन म्हणून? मग तुझं म्हणे तुला तर माहित आहे माणूस कोणत्या रंगाचा आहे तर यायला झुलवत ठेवणार आहे. आणि हे लकी ड्रॉ 100% होणी येणे पाहिजे. तू रविवारी जर दिन तर मला मग पैसे मग काय उद्या आणि काय देते पैसे. मला तेच वाटते त्यानं पैसे दिले नाही पाहिजे. जोपर्यंत ते पैसे देणार नाही तोपर्यंत लकी ड्रॉ होणार नाही. म्हणजे आपल्यापर्यंत पेटत येणार नाही. आपले 8 लाख रुपये दच्च्या तसेच मग आपल्याला कसं दडपाल मोकं राहते. नाही तर मग यानं जर का 10 लाख रुपये दिले समजा खादोड्यानं, लकी ड्रॉ होणंच आहे ना मग. म्हणून असं वाटते बा दिले नाही पाहिजे त्यानं. नाही देतच नाही ते, काही ते घुमून राहिलं ते. मला तर वाटते मोठी चाल आहे त्याची. रामपूरवाले मार खायचे धंदे आहे तर काय सांगा बा. हो जाऊ दे, अध्यक्ष लक्ष्मण आहे ना, आपण काय लोड घ्यायचं नाही. आपण फक्त हे कार्यक्रम समोरून राहिलो लकी ड्रॉचा. पावत्या इका बा, पावत्या जमाचे पैसे त्याला दिलेले आहे. बाकी विषय काय आपला. बाकीचे 5 जण फिटतील, बाकी कोण फिटणार आहे. आता नाव घेतलं ते 5 जण येऊन नाही राहिले इकडे. पहा म्हणलं ते 4 जण पाहत करते. हो रे बा, हे कोण येऊन राहिले संगत चौघे बी. हा हो चौघे रॅकेटमधले ते कसं काय येऊ दे हो पाहू ना काय तर. हो आलेला वार चुकवाच लागण आता. हो काय काय नाही. काय शिवलाल भाऊ राजा, घरी गेलो बा, घरी दिसलं नाही तुम्ही. हो तिथे बाहेर गेले म्हणे. हो काय तुम्ही जरा नवीनच केलं म्हणलं राजा, हे बरोबर नाही केलं पण तुम्ही. बरोबर नाही केलं म्हणजे काय काय झालं काय बा म्हणलं, काय नेमकं सांगा तुम्ही काय झालं काय. झालं काय म्हणजे तू सांग आता. बक्षीस तू कोणाला कोणती देऊ राहिला म्हणला. हो काय कसं काय म्हणलं बक्षिसाचं कसं काय. बक्षिसाचं म्हणजे काय आता जे आहे ते 4 व्हीलर आहे, छोटा हत्ती आहे, ऑटो आहे, लुना आहे, आणि आपलं ते बुलेट आहे बा. असं आहे बा, काहून बाकी काय. तेच म्हणून राहिलो ना, तू पहिलं बक्षीस जे आहे 4 व्हीलरचं कोणाला देऊन राहिला म्हणलं. लायनी पाटील म्हणून राहिले की मले आहे म्हणून. मले म्हणतं की मले आहे म्हणजे हाय कसं काय म्हणलं हे. 6 जण झाले नाही हे. लखलकी 1 आणि 1 देणके, ते 2 जण आम्ही 4. 6 जण नाही झाले का, आणि बक्षीस तर 5च आहेत. आता भांडं फुटलं वाटते नाही का. हो तरी तर हटेले मामा लुटेरे ते अजून आलेच नाही तर बाकीचे. आम्ही बरं झाला आता. कसं काय शिवला नाही, कसं काय भुकलं बा, हे कसं काय झालं म्हणलं. अभि एवढी मोठी चूक झाली कशी काय माझ्यानं. हा मला तर आता म्हणजे पेचच पडला आता. म्या म्हणजे लाईनी पाटील तुम्हाला म्हणलं नाही, पण मुंगशीराम भाऊ तुम्हाला म्हणलं नाही का. काय तुम्हीच सांगितलं ना म्हणे बा एवढी मोठी हस्ती आहे म्हणे, एखादी गाडी पाहिजे म्हणे. आणि आता मुंगशीराम भाऊ म्हणून राहिले की बा मला कबूल केलेली आहे म्हणते.
काय कसं नजर चुकीने हे गोष्ट हुकली असं लक्षातच नाही आलं. 6 बक्षिसाचं कसं काय झालं आता हे? मला तर वाटतं याच्यातून आता काहीतरी मार्ग काढला लागेल कधीला पाहिजे नाही का? हो आता काय याच्यातून काहीतरी मार्ग काढल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण नेमका मग आता मार्ग काढता कोणता? मग कसं काय निघणार आहे मार्ग याच्यातून? मार्ग काय हो, एकानं माघार घ्या लागेल याच्यातनी. हो एक तर बा मग श्रीराम भाऊ तुमची 1,00,000 रुपये वापस देऊन देऊ तुम्हाला, नाही तर लाईनी पाटील तुमची. हो म्हणजे विषय क्लिअर. झालं ना मग बरोबर. आपले पैसे वापस नाही पाहिजे म्हणलं. हो आपल्याला पाहिजे बक्षीस. आता सांगू राहिलं तुम्हाला, बोलले तसे चाला तुम्ही आता. आपणही घेत नाही बा सांगू राहिलो. हो आपल्याला पैसे पाहिजे नाही, आपल्याला गाडी लागल सांगू राहिलो. आता 1,00,000 रुपये आपणही दिलेले आहे. काय म्हणतो लाईनी पाटील तुम्ही थांबा जराशे, तुम्ही नगदी पैशाने घेऊन घ्या. हो पहिलाही तुम्हाला 6वं बक्षीस देऊन देऊ ना. तुम्ही काहीच नका देऊ, रुपये देऊ नका. नाही नाही 6वं नाही पाहिजे ना मला, कोणतंच नाही पाहिजे. 4 व्हीलरच. हो तुम्ही जर मला समजा वापस पैसे दिले, हो आपण लिकीज करणार आहे. हो सगळ्या गावात सांगणार आहोत असं असं याच्या अंदरून प्रकरण आहे बा यायचं. हो हे लकी ड्रॉ काही खरा नाही, याच्यात मोठं फ्रॉड आहे. हो गोळगंबाला आहे असं आपण लिकीज करणार आहोत सांगू राहिलो. आता आपला फायदा नाही तर मग आपण लोकांचा होऊ देत नाही. मी काय म्हणतो शिवला, हे दोघांचं राहू दे. आपल्या गावातल्या काय कट होतं तू? देण केले कटो जर तिकडे देण केले नाही तर मग लखलं केले. त्याचं काही आपल्याला घेणं देणं नाही. त्याला म्हणा बा तुमचे पैसे वापस भेटून जाईल. हे प्रकरण कसं उघडकीस येण्याची शक्यता दिसू राहिली बा, लिकीज झालेला आहे म्हणून पैसे वापस देऊन दिले म्हणा. विषय मोकळा. ते बरोबर आहे नाही का? आपलं काय नुकसान करावं गावाला नाही का? मला वाटतं देण केले कटून टाकू ना, मग त्याचे जे घेतलेले आहे पैसे 1,00,000 ते वापस देऊन देतो मग मी सरळ. त्याला म्हणतो बा हे काही जमलं नाही आमचं, लिकीज होण्याची शक्यता दिसून राहिली, आम्ही आमचे लोकांचे पैसे वापस देऊन टाकले, जे खरं आहे चल द्या. म्हणून ते तुमचे पैसे वापस देत आहो बा. असं मला त्याला सांगा लागेल मग. पुन्हा पण तरी बी याटूच बक्षीस झालं का नाही? पण आमच्या 4 व्हीलरचा वांदा तसंच राहिला ना. लाईनी पाटील घेते का मी घेतो ते सांगा ना पहिले. मुंशीराम भाऊ तुम्ही काय 4 व्हीलर घेता? लाईनी पाठवायला घेऊ द्या. मारते फालतू का गाडी निरा हिंडाल न्यायचं. चालले ते दोघे नवरा बायको आणि तुम्ही बसले घरी वावराने कामं करत. त्याला बा गाडी जर भेटली ना तर ते घरी थांबणार नाही ती. मग का म्हणलं आपलं कधी लाभाजी त्याच्यापेक्षा याटू किती कामात आहे. मग कोणत्या कामाला याले त्याला एकाचं एखाद्या माणसाला ठेवून देता येते. चालू राहते कसं भाडं येणं. तसं म्हणता नाही हो लेकाचं 4 व्हीलरनं हे पोट्ट बैकाचं. बरं ठीक आहे मग आपल्याला चालते ना, याटू चालते मग. हो याटूतनी बसतो मी, मग काही वांदा नाही. 4 व्हीलर देऊन द्या लाईनी पाटलाली. हो झालं जजमेंट, जाऊ दे तिकडे. आणि पटलं व्हायची तर नाही का? हो ना जाऊ दे, देण केलेस कोण वापस देऊन राहिलं पैसे नाही का? बरं मग मी आता देण केले साहेबाला मी उद्या किती जाऊन भेटीन. हो आपण समजा आता काय खादोडीला भेटायला जायचं म्हणता ना उद्या. मग खादोळ्याला भेटायसाठीच तर तुला ते सांगायला येऊन राहिलो. आम्ही सकाळी जायचं म्हणतो ना, तुझं म्हणे जाऊ म्हणे उद्या सकाळी. तर म्हणलं अर्जंट जाणं आहे, नाही तर मग अजून आता जवळजवळ दिवस येऊ राहिले. का आपत करतं का? रविवारपर्यंत ते आपल्याला लकी ड्रॉ करणं आहे. हो ना जायचं म्हणजे जायचं उद्या आपल्याला काय हे नाही का? हो फक्त आता तुमचं क्लिअर झालं ना सगळ्याचं, आता काही वांदा येणार नाही ना. पहिलं बक्षीस आता लाईनी पाटलाचं 4 व्हीलरचं, दुसरं कंदीला बक्षीस तुमचं छोटा हत्ती, तिसरं बक्षीस देऊन राहिलो याटो आपलं मुंशीराम भाऊ आता, आणि चौथं आहे बुलेटचं झुंबरचं, आणि 5वं लखलकी लुना लावून टाकू. जाय तिकडे झाला विषय क्लिअर आता 5 जणांचा. आणि देण केले भेटून मी विषय क्लिअर करतो, त्याचा पैसे देऊन मोकळा करतो. चला या आता उद्या सकाळी. तेच तर म्हणलं अजून कसे आले नाही हे नाही का? हो ना वाटलंच मला. हो घर बंद असं आले माझ्याकडे. अरे का काय गडबड आहे म्हणलं, आवाज दिला मी कोण आहे बा वर्गणीवाले आहे का काय? काय होतं काही नाही, इकडे आलो होतो खादोडे साहेबाच्या इकडे. पण ते काय आता घरी गेलो, दरवाजा बंद दिसला. म्हणलं आता कुठं असतील काय असतील, आता तुम्हाला कल्पना असते, आता जवळचेच मित्र आहात तुम्ही. म्हणलं चला म्हणलं यायले मानमोडे साहेबाला विचारून घेऊ कुठं आहे काय. तर तसं काय म्हणजे काय आहे का म्हणलं खादोडे साहेब काय विषय काय? राजा अरे तुम्हाला माहित नाही का? हो ते आपलं लकी ड्रॉचा प्रोग्राम आहे की नाही, तर त्याच्यासाठी त्यानं 10 लाख कबूल केलेले आहे. तर ते घेतल्याशिवाय आता पुढचं आम्हाला कसं पाऊल टाकता येईल का? साहित्य खरेदी करणं आहे. 4 व्हीलर आता समजा याटो आहे, अजून छोटा हत्ती, ते साहित्य खरेदी करायला 5 लाख आमच्या आहे मंडळाजवळ, आणि 10 लाख ते असं 15 लाख सर्व साहित्य खरेदी करायचं. आणि तारीख आता कोणती निश्चित करायची मग. पैसे भेटल्यानंतरच करावं लागेल का नाही? आम्ही जे आता पावते दिल्या लोकांना त्याच्यावर काही तारीख आम्ही डिक्लेअर केली नाही. त्याच्या आता व्हॉट्सअपवर आम्हाला नंबरवर टाका लागणार आहे. झालं आले याची दिवस भरले आता नाही का? हो मार खायचे धंदे. हो आले तसे यायचे रविवारी मार खाते ती असं. हो का बरं. पण मी काय म्हणतो आता सध्या तर काही म्हणजे असं कल्पना नाही म्हणा. म्हणजे 2-4 दिवस झाले मी काही त्याला फोन नाही लावला, त्याचं काही आला नाही. फिरायला गेले होते बा, कुठे गेले नेमके काय आहे? तर मी फोन लावून पाहतो त्याला काय आहे विषय, तर सांगतो तुम्हाला. पाहा लवकर पाहा फोन लावून. कसं आमचं म्हणजे गडबडीचं काम आहे. लावा बरं, हो लावा फोन लावा द्यायला म्हणा. कुठं आहे काय आहे ते पैशाचं काय मिळायचं सांगा म्हणा. हो ना आता फोन काय संग आहे का? फोन घरी आहे, मी आलोच मी. हो फोन आणतो आणि इथं लावतो. हो ठीक आहे 2 मिनिटात आलो मी, फोन घेऊन येतो. तुम्ही इथंच उभे राहा, आलोच मी. आता पहिले आपणच फोन लावून पाहा म्हणजे काय काय नाही समजते खादोडीचं नाही का? हो काय त्याच्या मनात काय आहे. हो आपण लावून द्या भस्कन त्याचे देखता तर बसा लागेल आपण. कायलेच लावा तुम्ही. हो 1 मिनिट काय माहिती आता चालूच आहे बाबेल. हॅलो हां खादोडे साहेब, मी मानमोडे साहेब बोलतो म्हणलं. हॅलो हॅलो हॅलो. काय म्हणते म्हणा मानमोडे? हां बोला मानमोडे साहेब. हां बोला बोला. ते काय तुम्ही हिंडून राहिले ना आमच्या भोवती ताप लावून दिला तुम्ही. काय कुठं आहे सध्या आता? आता तुम्हाला तर कल्पना आहे दरवेळेस आपण कुठे जात असतो कोकणात आपल्या घरी. मग काय इथं घर आहे ना आपण घेतलेला ना बंगला इथचा. मग काय आता इथं आलेला मस्त 8-10 दिवस आता चैनीत राहतो. मग नंतर पाहू काय करायचं ते. हो याचं आता ठरव तुम्ही.
हो ना, तुम्ही या ना 8 नाही 15 दिवसांनी या. पण हे रामपूरवाले तुमच्या घराभोवती फिरून राहिले तर यायचं ते काय 10 लाखाचा काहीतरी मेळ आहे वाटते ना तुम्ही ते कबूल केलेलं. तर ते कसं काय ते बोला ते संग बाहेर उभे आहेत ते. मी सध्या आतमधूनच फोन लावला. मला काय काय नाही लवकर नाही लावू. हो हो हो, त्याचीच वाट पाहून राहिलो होतो ना मी. हो ना, मला तर वाटते कधी आता लवकरात लवकर दिवस येतील लकी ड्रॉचा आणि हे मार खाते. बस याच्यासाठी टपून आलो ना मी. आले का मग ते आता? हो, तर तुम्ही काही काळजी करू नका. हो, त्याले तुम्ही फोन द्या. हो, बाहेर जा आणि माझ्याशी बोलायला लावा. मी बोलतो बरोबर काय बोलास ते. हो, पण मी काय म्हणतो पाहिजे बा पैसे देऊ नका म्हणलं त्याला. किती काही प्रेशर येऊ द्या तुम्ही. हो, पण यावेळेस चांगले यायला दणके द्या तुम्ही. हो, मार खाल्ला पाहिजे आहे बाकी जाईन. काहीच टेन्शन नका घेऊ ना. यावेळेसचा प्लॅन एकदम सक्सेसफुल आहे आपला. हो, नाही आपलं नाव नाही आपलं गाव. हो, बेदम मार खाणार आहे. गुप्त दान देऊ राहिलो बा असं सांगितलेलं असल्यामुळे आपल्या नावाचा नामशेषच नाही याच्यात नाही. हो, पुरे असे मार खाणारे बेदम हे लकी ड्रॉच्या दिवशी मरणाचे. हो, द्या ना तुम्ही फोन द्या द्यायले. अजून असं कसं अंदरपट्ट्यात आणतो पान तुम्ही आता द्यायला. हो, द्या तर घरी फोन द्या द्यायला. हो, जा जा या तुम्ही. द्या माझ्याकडे फोन द्या द्यायचा. ठीक आहे मग मी जातो बाहेर आणि फोन लावतो मग. हो, ठीक आहे ठीक आहे. आताच लावून नेमकाच मग. काही अडचण नाही ना. नाही तुम्ही असं करा 5 मिनिटांना लावा. हो, मी कसं माझ्या बंगल्यावर पोहोचतो तोपर्यंत. हां ठीक आहे. हो, 5 मिनिटांना लावा 5 मिनिटांना. आला तर खरी म्हणा पण काही खुसपट नाही काढलं पाहिजे आता यांनी का. नाही म्हणलं मानवडे साहेब. हो, आणला मग फोन. हो, लावून पाहा ना मग काय म्हणते काय नाही ते खादोडे साहेब. हो, कसं आम्ही लावून पाहिलं पण आमचा लागे नाही आणि लागला तर उचले नाही. म्हणून म्हणलं तुमचा पाबा उचलते का तर. मग कुठं गेली असते नांगोळी गिंगोळीला थोडंसं वेळ लागत असते. हो, कधी आत्ता लावून पाहिला होता तुम्ही नेमकं आत्ताच का? आता तुमच्या घरी यायच्या आधी आधीच बस 2 मिनिटं आधी. हो, म्हणलं बा आता लावून पहा पण काही उचले नाही बा लागे की पण उचले नाही. बहुतेक काहीतरी कामात असतील ते. हो, म्हणून नसेल उचलला. मला वाटतं 5 मिनिटं लावू नाही आपण. हो, म्हणजे कसं पुढच्या त्रास देणं बरोबर नाही. बहुतेक 5 मिनिटांना लावून पाहू. हो, या तुम्ही आतमध्ये बसू आपण चहा पाणी घेऊ. या या अंदर या. बरं चला बाबा बोलावलं घरात नाही का. हो ना, मी आता म्हणलं बाहेरल्या बाहेर. हो, चला मग चला. हो चला चहा घेऊ. चला चला. हॅलो. हां हां, बोला मानवडे साहेब बोला बोला. काही नाही म्हटलं मी काय म्हणतो खादोड साहेब हे रामपूरची मंडळी आलेली आहे इथं आणि ते म्हणतात की बा ते काय तुमचं ते लकी ड्रॉचं काय 10 लाख रुपयाचं तुम्ही देऊ केले म्हणतात ना. हो, त्या विषयावर ते कशी घराकडे गेले होते तुमच्या. पण आता तुम्ही काही घरी नाही. हो, नेमकं कुठं आहात तुम्ही. हो, याच्याशी बोलत होतो बघा. काही 2 शब्द बोला पाहिजे सांगा काय. अच्छा हो 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 बापा बघा विसरलो हो तुम्ही. हो, द्या बरं त्यांना फोन द्या फोन द्या. कोण कोण आहे कोण कोण आहे म्हटलं. आपले शिवलाल भाऊ. हो, आपलं काय त्याचं नाव आबाजी ते कोणते ते कंदील आबाजी आणि आणखी बाकीचे ते अध्यक्ष आहेत कोण लक्ष्मण किरकिरे आहे मंडळाची. हो, असे 4-5 लोक आहेत ते सगळे. बरोबर ठीक आहे ना. द्या फोन द्या त्यांना अध्यक्षाला फोन द्या मंडळाच्या. हॅलो, आपलं लक्ष्मण किरकिरे बोलतो म्हणलं. हो, गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष. तर ते म्हटलं काय आपल्याला लकी ड्रॉ करता 10 लाखाची तुम्ही देणगी देतो म्हणे. हो, तर म्हटलं त्यासाठी आलो होतो आम्ही घरी. हो, काय कसं काय करावं म्हणलं मग. नाही हो, म्हणजे साहित्य वगैरे आणायचं होतं. हो, आता साधारणतः आता तारीख आता आम्हाला डिक्लेअर करायची आहे. हो, तेच म्हटलं ना मी तुम्हाला काळजी आहे का नाही आहे. तर म्हटलं आतापर्यंत एक फोन नाही काही नाही. साहित्य आतापर्यंत खरेदी करायला पाहिजे नव्हतं तुम्ही. आता बघा 2-3 दिवस राहिले आणि तुम्ही आता वेळेवर काय करणार आहे. अरे लवकर करत जा असे कामं. मार्काची पाळी आणता ना तुम्ही अशानं. हो ना, मग तेच म्हटलं आम्हाला वाटलं बघ कसं एखादं म्हणून जाऊ तुमची इथं म्हणून आम्हाला वाटलं बा तुम्ही 2 दिवस अगोदर या म्हणून आम्ही आलो. म्हणून म्हटलं मग आता काय टाकता का म्हणलं पेमेंट कसं काय करून राहिले कुठं आहात तुम्ही. माझं काय आहे आज इथं उद्या तिथं. आता दिल्लीचा दौरा झाला माझा. आता मी इकडे आहो सध्या आता गणपतीपुळे. हो, आता गणपती पाहणं आहे ते सुरू आहे माझे. काही कोकणातून चक्कर मार तुम्ही. माझं काय आता 10 दिवस फिरस्ती दौरा आहे. हो ना ते तर आहेच म्हणा. आता तुमचं काय बघा लागतं बाबा. फक्त म्हणलं आता पैशाचं कसं काय करून राहिले म्हणजे ट्रान्सफर मारता का बँकेतून मग आमच्या याच्यावर समजा अकाउंटवर. नाही पैशाचा काही विषय नाही आहे. पैसे मी पाठवून देईन. पण मी काय म्हणतो ते आपलं जे साहित्य वगैरे भरपूर दिसत आहे मला ते 10 लाखात होईल का म्हटलं मग ते. नाही ना नाही ना तेच तर वांदा आला जरासा. आता काय वर्गणीचे काही जमा झाले 2.5 लाख रुपये आणि आपलं 2.5 लाख रुपये आपलं पावत्याचे जमा झाले तर 5 लाख 15 लाखाचं बजेट आहे. पण साहित्य मला वाटेल का काय 16-17 लाखावर जाते वाटते. 2 लाख रुपयाचे मोठा घोर होणार आहे असं वाटून राहिला आम्हाला. म्हणून म्हणलं जरा हा आम्ही जरा घोरातच जरा. अच्छा ठीक आहे म्हणजे आणखी सुद्धा 2 लाखाची तूट आहे नाही का. बरोबर काही हरकत नाही ते आपण मॅनेज करून टाकू. जाऊ द्या काय आता 10 देऊन राहिलं 2 दिल्यानं काय. पण माझं नाव लिखीच करू नका. हो, एवढं महत्त्वाचं गुप्तदान आहे माझं. आणि आता तुम्ही एक काम करा. हो, मी तुम्हाला काही पैसे पाठवत नाही तर मी येऊन राहिलो आता शुक्रवारी किंवा शनिवारी साधारणतः. तर तुम्ही एक काम करा. तुम्ही आपलं जे काही साहित्य घ्यायचं आहे छोटा यस घेणार आहे तुम्ही आपला टाटा यस आणि 4 व्हीलर समजा. तर तुम्ही ते जे साहित्य आहे ते सगळं तुम्ही डाऊन पेमेंट भरून हो घेऊन या तुम्ही. बिंदास घेऊन या काहीच काळजी करू नका. डाऊन पेमेंट समजा नाही का. हो तसे 5 लाख आहे आमच्या जमा. मग समजा तुम्ही मग शुक्रवारी संध्याकाळी येऊ राहिले का काय सकाळी येता मग. झालं तर मी शुक्रवारी येतो किंवा शनिवारी समजा गणपती विसर्जनच्या दिवशी. तर आपल्याला मी म्हणतो रविवारचा दिवस घ्या ना तुम्ही. रविवारी कसं आहे लकी ड्रॉ चांगला राहते लोकांना सुट्टी असते आम्ही येऊ शकतो. हो, एखादा कसं मंत्री महोदयाला आपल्याला फोन करता येते. मी आता मंत्रिमंडळाकडून येणारच आहो तिथे कोणाला भेटतो मी. एखादा मोठा माणूस असला त्याच्या हस्ते जर आपण दिलं तर आणखी त्याचा प्रभाव पडते. हो, तर म्हणून तुम्ही एक काम करा. तुम्ही आता डाऊन पेमेंट भरून हो ऑटो आणि जे मोठमोठे आयटम आहे ते सगळं घेऊन या तुम्ही. बिंदास घेऊन या. पैशाची अजिबात चिंता करू नका. तुमच्याकडे 5 लाख आहे म्हणता ना. 5 लाखात तुम्ही डाऊन पेमेंट भरून टाका. 1-1 लाख भरा एका वस्तूचे आणि घेऊन या आणि आपल्या याच्यामध्ये आपल्या मंडळाच्या तिथं ठेवून द्या. मी आल्यानंतर तुम्हाला बाकीचे पैसे देऊन टाकतो काही विशेष नाही. बरं 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 मग ठीक आहे. मग बाराचं पाहिजे मग कसं म्हणजे जरा कमी पडते तर आम्ही मग उद्या जातो. उद्या ते सर्व साहित्य जे काय आहे ते डाऊन पेमेंट भरून मग घेऊन येतो तिथं आपल्या मंडळात तिथं. बस 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 तेवढं काम करा. हो, आणि बाकीचं आता व्यवस्था चांगली करा पण हो म्हणजे कसं लकी ड्रॉची व्यवस्था चांगली झाली पाहिजे बरं. हो, भरपूर लोकांनी पावत्या फाडल्या 500 लोक म्हटलं आजूबाजूचे खेड्यापाड्यावरचे सर्व जेवणाची हे ते चांगली व्यवस्था ठेवता म्हणलं. नाही ते तर ठेवतोच ना. हो ना हो ना हो ना ठेवतो. पण म्हणलं तुम्ही नक्की आपण हो तुम्ही येता बरं तुमच्या हस्ते द्यायचं आहे काही. हो तेच म्हणलं आता एवढं मोठं तुम्ही दान करून राहिले. हो, नाव नाही घेऊ आम्ही पण तरी समजा. पण तुम्ही या.
नाही नाव अजिबात घेऊ नका. नाव जर घेतलं तर मी 1 रुपया देणार नाही, सांगू राहिलं. हो तेच म्हणलं, माझं नाव आतापर्यंत लिखित केलं का तुम्ही? मग तसंच ठेवा आता कायम. हो आता खादोडे साहेब जर देईन तर माणूस कसा आहे गुप्तदान देईन, नाही तर काहीच देणार नाही. हो सांगू राहिलो आत्ताच. नाही नाही काहीच नाही. हो हे शिवलाल भाऊ काय म्हणते म्हणलं, पहा म्हणलं याची संग बोला म्हणलं 2 शब्द. हो हे बोलतो म्हणते ना. हां बोला. हां काय म्हणता शिवलाल भाऊ, बोला. नाही हेच आता म्हणलं काळजीत होती ते. हो लय टेन्शन आलं होतं, यायला वाटी काय होते काय नाही, पैसे देत नाही देत. मी म्हटलं माणूस लय दिलदार आहे, राजा माणूस आहे, काळजी करू नका. हो मग शेवटी आता जे व्हायचं ते झालंच शेवटी. पण तरी तुम्ही येता बरं. हो तुम्ही कार्यक्रमाला स्वागत सत्कार घेणं आहे. हां म्हणून म्हटलं आम्ही आता मानमोडे साहेबांचा चहा घेतो निघतो मग. हो बाकी आता काही टेन्शन राहिलं नाही आमचं एकदम बिलकुल. आता उद्या आम्ही कामोकामी लागून जातो. बरोबर ठीक आहे ना, ठीक आहे काही हरकत नाही. तुम्ही फक्त आता तेवढं तारीख डिक्लेअर करून टाका, आता बिंदास 7 तारीख फायनल करून टाका. हो बस 7 तारीख रविवारचा आम्ही. हो म्हणजे विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी लकीडोळाचा कार्यक्रमाचं क्लिअर करून टाकतो. हां हो ठीक आहे मग ठेवतो मग. हां ओके या मग तुम्ही आता शनिवारी किंवा मग शुक्रवारी. काय करा आता, कसं म्हटलं हो आपण जातो कोकणात आपल्या घरी आणि तुम्ही म्हणता की आता शनिवारी पोहोचतो. हा कसं काय होईल म्हटलं हे? पाहत राहता तू पुढे काय काय होते तर. हो आगे आगे देखो होता है क्या. आता समजते त्याला खादोडीचा हिसका. हो इथे ते आपलेच दणकी देतात का ते. हो काय खजिना लुटायला आले ते मागं. हा काय वाटलं रामपूरवाल्याले. आणि आता असे दडपून दिले ना. हो डाऊन पेमेंट अटकून आहे आणि बाकीचं पेमेंट भरल्याशिवाय आता त्याला पर्याय नाही. हो चांगले बिलकुल असे गच्चू बसणार आहे ने. नाही दिलं तर मार खाणार आहे ती. हो आता पाहिजे तू गंमतच पाहिजे. आता उद्या फक्त याला सामान आणू द्या आता. हो पण मग आता त्यांनी जर म्हटलं किंवा तुम्ही देणार होते मग आपल्या घराभोवती आले तर मग कसं काय करायचं? नाही काय टेन्शन घ्यायचं काम नाही. सरळ हात वर करून द्यायचे, तिला रिपोर्ट द्या का काही करा म्हणा तुम्ही. हो मी म्हटलंच नाही असं. हो मला माहिती नाही, मला विषयी माहित नाही. हो पाच बसा तुम्ही तुमचं. माझं नाव आहे का त्याला कडरात, मी व्यवस्थापक हाव का. हा मी काय त्याचा कोणता काही हाव. हा मला माहिती नाही, मापाशी तुम्ही आले नाही, मला मी तुम्हाला ओळखतही नाही. अच्छा असं आहे का ते? बरोबर ठीक आहे ना, मग बघू आता काय करायचं. नाही हो नाही तर मग जाऊच नाही आपण, सारा विषय मोकळा. ते तो ऑप्शन आहेत आपल्याला. नाही तर आपलं काय न गेलेलं बरोबर. हो पाहू ना आता पुढे काय करा असते. हा ठीक आहे हो, जाऊ द्या आता. चला ज्यूस घ्या चला ओके. नाही आपली कायले पावती पाहिजे. कसं आहे आपली जर एखादं बक्षीस लागलं तर कोणा गरीबाला भेटणार, ती भेटणार नाही. आपल्याला आहे ना पुरेसं आहे ना, आपलं पोटाचं पोट भरेल आहे ना आपलं. हा काही हरकत नाही, तुम्हाला भेटलं तरी समाधान आहे आपल्याला. या मग आता काही अडचण नाही. हो अध्यक्ष या म्हणलं तुम्ही. बरोबर ठीक आहे. हो आता येता म्हणलं तरी कार्यक्रमाला समजा शेवटी असं सत्कार गितकार घेऊन घेऊ मग तुमचा बी. हो त्याच्या संग समजा तुम्ही सहकार्य केलंच का नाही आता का खेटर खाली बोलावतो मला. हो ना खादोडे दिसत नाही तुला, कोणी दिसणार नाही. थांबा आता तुम्ही. हो ना पाहिजे ना मी. हो जमलं तर मग खादोडे साहेबासोबत. हो काही हरकत नाही. हो या मग आता तुम्ही, काही अडचण नाही. काय म्हणते शिवराज, मग काय जमलं बजेट खादोडीचा? काय पैशाचा मेळ लागला का नाही म्हणलं, काय भेटला घरी? आता काय सांगा लागतं विचारून मग. आता कंदीला आबाजी होते, अध्यक्ष आहेत. लक्ष्मण भाऊ काय विषय झाला सांगा ना यायले. नाही झालं म्हणलं निपटलं. हो 10 नाही 12 लाख रुपये देऊ राहिला पुढचा माणूस. हो कसं आहे आपल्याला फक्त उद्या हो, आपल्याजवळ जे काही आता समजा 5 लाख रुपये आहेत डाऊन पेमेंट भरून गाड्या घेऊन या म्हणून तुम्ही. हो आता जे आपण समजा बोललेलं होते. आणि बाकीचं पेमेंट समजा ते शुक्रवार शनिवारी येऊन राहिला म्हणते. हो काही 1-2 कोणी समजा मोठे प्रतिष्ठित व्यक्ती आणणार आहे ते. त्याच्या हस्ते द्यायचं आहे म्हणे, असं म्हणे मग. बोल का 10चे 12वर गेला का बापा का. बरीच हिंमत लावून राहिला मग समजा. नाही हो 10 बरंच झाला ते आता. कायचे 10 आणि कायचे 12 नाही का, 12च वाजवणार आहे आमची. हो काय सांगू आता. हो ना त्यानं जर दिले तर मग आपले गेले समजा नाही का जवळपास. बरं पाहू ना मग आता काय होते समजतेच ना. आता शुक्रवार येतो म्हणते ना, शुक्रवारपर्यंत मग आता आपण ते काय करून टाकू मग. डाऊन पेमेंट भरून घेऊन येऊ द्या. बरं चालते ना मग. हो आपल्याला आता 5 लाख आहे. हो डाऊन पेमेंट भरून टाकू आणि आपलं बुकिंग करून घेऊ. वस्तू इथं घेऊन येऊ आणि मग बाकीचं मग त्याला दे म्हणा मग. बस तसंच करू आता. उद्या आपण 4-5 जण जाऊ मग. काय काय साहित्य तेवढं खरेदी करून आणू. आणि आता हे लोकायला समजा व्हॉट्सअप मेसेज करून टाका लागेल मग. तारीख 7 सांगितली आहे ना रविवारची. चालते तेही चालते. सगळ्याला सोयीस्कर आहे आणि रविवारचीच बरोबर आहे आपल्याला. म्हणजे कसं विसर्जन होऊन जाते शनिवारचं, रविवारी करून टाकू मग. झालं मग करून टाका मग. आता आपले मेसेज टाकून दे सगळ्याचे. ते नंबर पावती बुकावरचे त्याचे वशीवरचे सांगून दे सगळ्याला. बरोबर ठीक आहे ना, करून घेतो मग मी ते. काही विषय नाही. चला आता पाहू उद्या मग नाही का. हो काय होते काय नाही तर. हो उद्या सामान साहित्य ते घेऊन येऊ मग. शोरूमला चालले जाऊ. टेन्शनचं काम नाही का. चालले जाऊ मग उद्या ओके.